मी कैलास सोनवणे आपले हार्दिक स्वागत करतो। सुरुवातीला पाहूया 24 तासातील ताज्या घडामोडी। केशव स्मृती आश्रम शाळेतील 35 विद्यार्थ्यांना दाखल करण्यात आले जिल्हा रुग्णालयात। 9 विद्यार्थ्यांची प्रकृती अस्वस्थ। सुरत बायपास रोडवर दुचाकी स्वारा चढवून लुटमार करणाऱ्या चौघांना धुळे शहर पोलिसांनी केले जेरबंद। जेल रोडवरील IMA हॉल येथे उत्तर महाराष्ट्र विभागीय कार्यशाळेचे आयोजन। भिल समाज विकास मंच महाराष्ट्र राज्याची सहविचार सभा संपन्न। आणि वडजाई रोड ते मोईन बंगारवाला यांच्या घरापर्यंत झालेल्या कॉन्क्रीट रस्त्याचे करण्यात आले लोकार्पण। आता बातमीपत्र विस्ताराने। धुळे तालुक्यातील कुसुंबा येथील केशव स्मृती आश्रम शाळेतील विद्यार्थ्यांना दूषित पाणी पिल्यामुळे शुक्रवारी अचानक जुलाब उलट्यांचा त्रास झाला। शनिवारपर्यंत 35 विद्यार्थ्यांना जिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले। त्यातील 9 विद्यार्थ्यांची प्रकृती अस्वस्थ आहे। धुळे तालुक्यातील कुसुंबा येथील केशव स्मृती आश्रम शाळेतील विद्यार्थ्यांना दूषित पाणी पिल्यामुळे शुक्रवारी अचानक जुलाब व उलट्यांचा त्रास झाला। यामुळे शुक्रवार व शनिवार असे 2 दिवस 35 विद्यार्थ्यांना जिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले असून यातील 9 जणांची प्रकृती अस्वस्थ आहे। कुसुंबा येथील केशव स्मृती आश्रम शाळेत दिनांक 18 जून पासून टँकरने पाणी पुरवठा सुरू आहे। शुक्रवार दिनांक 19 रोजी देखील टँकरने पाणी पुरवठा झाला। सकाळी 11:30 वाजता विद्यार्थ्यांना डाळ भात पोळी भाजी असे जेवण देण्यात आले। जेवणानंतर अर्धा तासातच 6 ते 17 वयोगटातील विद्यार्थ्यांना जुलाब व उलट्यांचा त्रास सुरू झाला। यामुळे प्रशासनाची एकच धावपळ उडाली। यात 22 विद्यार्थ्यांना अधिक त्रास होत असल्याने त्यांना तातडीने जिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले। त्यानंतर शनिवारीही 13 विद्यार्थ्यांना जिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले। एकूण 35 विद्यार्थ्यांना दाखल करण्यात आले असून 9 विद्यार्थ्यांची प्रकृती अस्वस्थ आहे। उपचार घेणाऱ्या विद्यार्थ्यांमध्ये शिल्पा रमेश वळवी, ममता सुनील राऊत, पूजा जोमा पावरा, नेहा शेमट्या वळवी, अंकुश धर्मा वळवी, कल्पेश लकी पाडवी, आरती ज्ञानेश्वर पावरा, लक्ष्मी सोमा वळवी, रंजिता रमेश नाईक, शालिनी रायसिंग वळवी, सुहासिनी लाकड्या तडवी, प्रतिज्ञा स्वरूपसिंग वळवी, पूनम रायसिंग वळवी, पिंटी मान्या वळवी, शर्मिला भीमसिंग वळवी, राकेश मोयला वळवी, रोशन पावरा, अर्पिता हर्षन लक्ष्मण गायकवाड, अनिल बैदास वसावे, शगुन धीरसिंग वळवी, अक्षर किशोर तडवी यांचा समावेश आहे। कुसुंबा तालुका जिल्हा धुळे येथील केशव स्मृती आदिवासी आश्रम शाळेमध्ये मुलांना डोळ्याचा ग्रुप आहे 6 वर्ष ते 17 वर्ष। या मुलांना मागील 1 महिन्यापासून 17 जूनपासून टँकरद्वारा पाणी पुरवठा चालू होता। तोच पाणी पुरवठा काल पण त्यांना मुलांना मिळालेला आहे। त्यामुळे काही मुलांना काल सकाळी 11:30 वाजता संडास उलट्याचा त्रास झाला, म्हणून त्यांनी त्या मुलांना मेडिकल कॉलेज धुळे येथे भरती केलेले आहे, हिरे मेडिकल कॉलेजला। त्यानंतर काल संध्याकाळपासून आज सकाळपर्यंत जी मुलांना त्रास सुरू झाला संडास आणि उलट्यांचा, असे सर्व मुलांना त्यांनी इथं जिल्हा रुग्णालयात उपचारासाठी आणलेलं आहे। एकूण 22 मुलांना त्यांनी इथे उपचारासाठी आणलेलं आहे। पैकी 16 मुलांना आपण आपल्या इथे जिल्हा रुग्णालयात इथे भरती केलेलं आहे आणि 6 मुलांना थोडासा संडास उलट्यांचा जास्तीचा त्रास होता आणि त्यांचं डिहायड्रेशन जास्त झालेलं होतं, म्हणून आपण या 6 मुलांना मेडिकल कॉलेज हिरे मेडिकल कॉलेजला पाठवलेलं आहे। हा मुख्यतः दूषित पाण्यामुळे झालेला त्रास दिसून येत आहे। मुलांना संडास आणि उलट्यांचा दोन्ही प्रकारचा त्रास दिसून आलेला आहे यामध्ये। आणि जेव्हा इथे भरती झालेली आहे माझ्या जिल्हा रुग्णालयातील ॲडिशनल CS पासून ते माझे सर्व स्पेशलिस्ट, फिजिशियन, पेडॅट्रिशियन, माझ्या इथल्या सिस्टर, सर्व ब्रदर्स, ते सर्व मुलावर उपचार करत आहेत। आता 16 मुलांची प्रकृती सध्या स्थिर आहे। धुळे शहरातील सुरत बायपास रोडवर दुचाकी स्वारा चढवून लुटमार करणाऱ्या चौघांना धुळे शहर पोलीस ठाण्याच्या पथकाने जेरबंद करीत त्यांच्याकडून दुचाकी, मोबाईल, पॅन कार्ड व ATM कार्ड असा 55,000चा मुद्देमाल जप्त केला आहे। धुळे शहरातील सुरत बायपास रोडवर दुचाकी स्वारा चढवून लुटमार करणाऱ्या चौघांना धुळे शहर पोलीस ठाण्याच्या पथकाने जेरबंद केले असून त्यांच्याकडून दुचाकी, मोबाईल, पॅन कार्ड आणि ATM कार्ड असा 55,000चा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे। याबाबत अधिक माहिती अशी की दादाभाऊ बारकू पारधी वय 33 राहणार वारकुंडाने हे दिनांक 25 जून रोजी रात्री 11 वाजेच्या सुमारास सुरत बायपास रोडवरून सिव्हिल हॉस्पिटलकडे दुचाकीने जात होते। यावेळी मागवून आलेल्या दुचाकीवरील तिघांनी त्यांना अडवत मारहाण केली, तसेच त्यांच्याकडील मोबाईलसह रोकड इतर साहित्य लुटले। या प्रकरणी धुळे शहर पोलीस ठाण्यात दादाभाऊ पारधी यांच्या फिर्यादीवरून भादवी कलम 394/34 प्रमाणे गुन्ह्याची नोंद झाली होती। घटनेचे गांभीर्य लक्षात घेता धुळे शहर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक धीरज महाजन हे रेकॉर्डवरील गुन्हेगार व हिस्ट्रीशीटर यांची माहिती घेत असताना त्यांना सदरचा गुन्हा हा भव्या उर्फ कृष्णा दिनेश गायकवाड वय 22 राहणार राऊळवाडी चितोड रोड धुळे, भूषण शिवदास पाचारे वय 28 राहणार नवजीवन नगर फाशीपूल धुळे यांनी त्यांच्या इतर साथीदारांसह केल्याची खात्रीशीर माहिती मिळाली।
मात्र सदरचे दोन्ही आरोपी यांच्यावर मोहाडी नगर पोलीस ठाण्यात दाखल असलेल्या गंभीर गुन्ह्यात ते न्यायालयीन कोठडीनुसार जिल्हा कारागृहात आहेत. परिणामी पोलीस निरीक्षक महाजन यांनी त्यांचा ताबा घेत त्यांची चौकशी केली. या चौकशीत भूषण पाचारे याने त्याच्या रोहन अवचिते वय 22 राहणार खंडेराव महाराज मंदिराजवळ चितूर रोड धुळे व सागर जगदीश प्रजापती वय 22 राहणार नवजीवन ब्लड बँकेच्या मागे सुशील नगर धुळे यांच्यासह सदर गुन्हा केल्याची कबुली दिली. एवढेच नव्हे तर या गुन्ह्यातील चोरी केलेली रक्कम हिस्ट्री शीटर बव्या उर्फ कृष्णा गायकवाड यास सोपवून मौज मस्ती केल्याचेही सांगितले. या कारवाईत वरील गुन्ह्यात वापरलेल्या MH18 AU 8335 क्रमांकाच्या 50,000 रुपये किमतीच्या दुचाकीसह 5,000 रुपये किमतीचा मोबाईल, पॅन कार्ड व ATM कार्ड असा एकूण 55,000 रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. सदर गुन्ह्यात 4 आरोपींना अटक करण्यात आली असून त्यांना न्यायालयाने 5 दिवस पोलीस कोठडी सुनावली आहे. घटनेचा अधिक तपास पोलीस उपनिरीक्षक बाळासाहेब सूर्यवंशी हे करीत आहेत. सदरची कारवाई पोलीस अधीक्षक श्रीकांत दिवरे, अप्पर पोलीस अधीक्षक किशोर काळे, सहाय्यक पोलीस अधीक्षक S ऋषिकेश रेड्डी, पोलीस निरीक्षक धीरज महाजन यांच्या मार्गदर्शनाखाली गुन्हे शोध पथकातील पोलीस उपनिरीक्षक बाळासाहेब सूर्यवंशी, दिनेश परदेशी, सचिन गोमसाळे, रवींद्र गिरासे, कुंदन पटाईत, शाकीर शेख, महेश मोरे, प्रवीण पाटील, मनीष सोनगिरे, तुषार पारदी, अमित रनमळे, वसंत कोकणे, अमोल पगारे, योगेश ठाकूर, दीपक सैंदाने आदींनी केले. दिनांक 25 जून 2024 रोजी रात्री 11 ते 12च्या सुमारास फिर्यादी दादाभाऊ बारकू पारदी राहणार वारकुंडाने यांच्यावर चक्करबर्डी सुरत बायपास येथे मोटरसायकलवर आलेल्या 3 अज्ञात आरोपितांनी हल्ला करून त्यांच्याकडून त्यांचा मोबाईल फोन, पाकिट आणि रोख 1600 रुपये असं हिसकावून नेले होते. त्याच्यावरून दिनांक 26 जून रोजी आपल्याकडे धुळे शहर पोलीस ठाणे येथे गुन्हा नंबर 303/2024 भादवी कलम 394-34 प्रमाणे दाखल करण्यात आला होता. सदरचा गुन्ह्याचा गंभीर असल्यामुळे माननीय पोलीस अधीक्षक श्री दिवरे साहेब, अपर पोलीस अधीक्षक किशोर काळे साहेब तसेच उपविभागीय पोलीस अधिकारी श्री ऋषिकेश रेड्डी साहेब यांनी तपासाबाबत मार्गदर्शन व सूचना दिल्या होत्या. त्या सूचना व मार्गदर्शनाप्रमाणे सदरचा गुन्हा हा हिस्ट्री शीटर आरोपी कृष्णा दिनेश गायकवाड उर्फ बब्या यांनी त्याचे पाहुणे भूषण पचारे आणि इतर 2 आरोपी यांच्यासह केल्याची खात्रीला एक माहिती मिळाली होती. त्याच्यावरून आम्ही सदर आरोपितांना मोहाडी पोलीस स्टेशनच्या गुन्ह्यात ते अटक असताना त्यांना ताब्यात घेऊन सदरचा गुन्हा उकल करून गुन्ह्यात गेलेला सर्व मुद्देमाल हस्तगत करण्यात यशस्वी कामगिरी केलेली आहे. सदर गुन्ह्यासाठी आम्हाला माननीय पोलीस अधीक्षक श्रीकांत दिवरे साहेब, अपर पोलीस अधीक्षक किशोर काळे साहेब, सहाय्यक पोलीस अधीक्षक ऋषिकेश रेड्डी साहेब यांचे मार्गदर्शन लाभले. धुळे जिल्हा कॉम्प्युटर टायपिंग व शॉर्ट हँड शासन मान्य संस्था चालकांची असोसिएशन तर्फे धुळे शहरातील जेल रोडवरील IMA हॉल येथे शनिवारी उत्तर महाराष्ट्र विभागीय कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले होते. धुळे जिल्हा कॉम्प्युटर टायपिंग व शॉर्टहँड शासनमान्य संस्था चालकांची असोसिएशन तर्फे उत्तर महाराष्ट्र विभागीय कार्यशाळेचे शहरातील जेल रोडवरील IMA सभागृहात शनिवारी आयोजन करण्यात आले होते. कार्यशाळेबाबत संजय कुडे यांनी प्रास्ताविकात माहिती दिली. त्यानंतर प्रमुख अतिथींचा सत्कार समारंभाचा कार्यक्रम संपन्न झाला. कार्याध्यक्ष संजय नाईक यांनी मनोगत व्यक्त केले. महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेचे अध्यक्ष डॉक्टर नंदकुमार बेडसे यांच्या उपस्थित झालेल्या या कार्यशाळेत अमृत योजना, संस्था नूतनीकरण व GCC TBC नवीन अभ्यासक्रम या विषयांवर माहिती देत चर्चा करण्यात आली. महाराष्ट्र राज्य परिषद पुणेचे अध्यक्ष नंदकुमार बेडसे, अमृत प्रशिक्षण प्रबोधिनीचे पालक अधिकारी नाशिक विभागाचे हरीश भामरे, कार्याध्यक्ष महाराष्ट्र राज्य संघटना मुंबई संजय नाईक, धुळे जिल्हा टायपिंग संघटना अध्यक्ष संजय कुडे, जळगाव जिल्हा प्रतिनिधी प्रमोद वाणी, नंदुरबार जिल्हा प्रतिनिधी वसंत तांबोळी, विस्तार अधिकारी वासंती पवार, दीपक जोशी, विलास चंद्रात्रे, राजेंद्र कानडे, अनिल वर्मा आदी उपस्थित होते. जिल्हा कॉम्प्युटर टायपिंग व शॉर्ट हँड शासनमान्य संस्थाचालकांची असोसिएशन यातर्फे आम्ही धुळे, नंदुरबार आणि जळगाव या उत्तर महाराष्ट्रातील 3 जिल्ह्यांच्या संस्थाचालकांसाठी त्यांना संस्थेची माहिती मिळावी आणि खालील 3 विषयावर त्यांना मार्गदर्शन व्हावे म्हणून कार्यशाळेचं आयोजन आम्ही केलेलं आहे. त्यामध्ये अमृत योजना जी शासनाने सुरू केली त्याचा विद्यार्थ्यांचा काय लाभ होतो त्याबाबत माहिती देण्यात येत आहे. तसेच संस्था नूतनीकरण जे आमचं होतं दरवर्षी किंवा 5 वर्षांनी 10 वर्षांनी नूतनीकरण होतं त्या नूतनीकरणासंदर्भामध्ये मार्गदर्शन आम्ही संस्थाचालकांना करत आहोत. आणि आता जे आमचा GCC TBC म्हणजे संगणक टायपिंगचा जो कोर्स आहे त्या कोर्सचे जे सिलेबस आहे त्या सिलेबसमध्ये जो बदल झाला आहे, शासनाने परीक्षा परिषदेने जो बदल केला आहे त्या बदलाच्या संदर्भामध्ये जी माहिती संस्थाचालकांना होणे गरजेचे आहे त्या संदर्भामध्ये आम्ही माहिती देण्यासाठी ही कार्यशाळा आयोजित केली आहे. या कार्यशाळेसाठी महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेचे अध्यक्ष माननीय श्री डॉक्टर नंदकुमारजी बेडसे साहेब
तसेच अमृत संस्थेचे संचालक हरीश भांबरे साहेब, तसेच शिक्षणाधिकारी ऑफिसमधील विस्तार अधिकारी माननीय सौ पवार मॅडम यांनी मार्गदर्शन आम्हाला ते करत आहेत. आणि हे जे कार्यक्रम आहे हा धुळे जिल्ह्यातर्फे धुळे जिल्हा संघटनेतर्फे आम्ही आयोजित करत आहोत. त्यामध्ये आमचे धुळे जिल्ह्याचे अध्यक्ष संजय कुडे सर, राज्य संघटना कार्याध्यक्ष संजय नाईक सर, तसेच उपाध्यक्ष चंद्रकांत कुलकर्णी सर आणि सेक्रेटरी पंकज विंचू सर आणि सर्व आमचे जे धुळे जिल्ह्यातील संस्थाचालक आहेत ते संस्थाचालक सर्व हजर आहेत. आणि नंदुरबार जिल्ह्यातले आणि जळगाव जिल्ह्यातले जे संस्थाचालक हजर आहेत त्या सर्वांना आम्ही मार्गदर्शनाचा कार्यशाळेचा आयोजित केलेला आहे. त्या संदर्भामध्ये सर्व संस्थांना त्याची माहिती देण्यात येत आहे. आणि जे उपस्थित आहेत आमचे अधिकारी वर्ग त्यांचे आम्ही सुद्धा या कार्यक्रमानिमित्त हार्दिक आभार मानत आहोत. शिंदखेडा येथील भिल समाज विकास मंच महाराष्ट्र राज्याच्या सहविचार सभेचे जनता हायस्कूल जवळील मुख्य कार्यालयात आयोजन करण्यात आले होते. शिंदखेडा येथील भिल समाज विकास मंच महाराष्ट्र राज्याची सहविचार सभा संस्थापक अध्यक्ष दीपक हैरे यांच्या अध्यक्षतेखाली जनता हायस्कूल जवळील मुख्य कार्यालयात संपन्न झाली. सहविचार सभेत 13 ऑगस्ट रोजी होणाऱ्या परिवर्तन सभा कार्यक्रमावर चर्चा होऊन सभेच्या अध्यक्षपदी भिल समाज विकास मंच ज्येष्ठ कार्यकर्ते तथा माजी उपसरपंच दलवाडे येथील आनंद रजतसिंग मोरे यांची सर्वानुमते निवड करण्यात आली. विश्व आदिवासी गौरव दिनाच्या निमित्ताने दरवर्षी 13 ऑगस्टला परिवर्तन सभा आयोजित केली जात असते. त्या पार्श्वभूमीवर सदर बैठकीचे आयोजन करण्यात आले होते. सभेत शिक्षण, आरोग्य, व्यसनमुक्ती या विषयावर तज्ज्ञांचे मार्गदर्शन, विद्यार्थ्यांसाठी सांस्कृतिक कार्यक्रम, शोभायात्रा, आदिवासी समाजावर अन्याय अत्याचार विषयावर चर्चा, आदिवासी समाजाचे पारंपरिक रूढी परंपरांचे दर्शन आदी रेलचेल या कार्यक्रमात होणार आहे. सहविचार सभेत आदिवासी समाजाचा पहिला सामुदायिक विवाह सोहळा संपन्न होण्याविषयी चर्चा करण्यात आली. या प्रसंगी दीपक हैरे, अशोक सोनवणे, पांडुरंग मोरे, आनंद मोरे, श्रीराम मोरे, राजेश मालचे, सुनील सोनवणे, गणेश सोनवणे, अशोक मालचे, राहुल ठाकरे, नानभाऊ सोनवणे, कालू मोरे, श्यामा ठाकरे, किरण चित्ते, अजय मराठे यांच्यासह पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते. आज आम्ही सालाबादाप्रमाणे जागतिक आदिवासी दिवस 9 ऑगस्ट निमित्त आम्ही दरवर्षी शिंदखेडा शहरात म्हणजे तो खानदेशची परिवर्तन सभा असते. परिवर्तन सभा म्हणून आम्ही दरवर्षी 13 ऑगस्टला घेत असतो. या परिवर्तन सभेचे आज सर्वांचा ठराव झाला. या परिवर्तन सभेचे अध्यक्ष सन्माननीय आनंददादा मोरे, आनंद रजतसिंग मोरे दलवाडे, माजी उपसरपंच हे ते परिवर्तन सभाचे अध्यक्ष राहणार आहेत. आणि पूर्ण आज वर्षभर ते अध्यक्ष राहतात अशी आमची परंपरा आहे. म्हणून येणारा 13 ऑगस्टला परिवर्तन सभामध्ये आमचे मुख्यतः विषय राहणार आहेत शिक्षण, आरोग्य, मुक्त आणि समाजाची कुप्रथा सुरू झालेली आहे. यापासून धुळे शहरातील प्रभाग क्रमांक 12 गफूर नगरात वडजाई रोड ते मोहीन भंगारवाला यांच्या घरापर्यंत 25 लाख रुपयांच्या खर्चातून झालेल्या कॉन्क्रीट रस्त्याचे शनिवारी सलीम शाह यांच्या हस्ते लोकार्पण करण्यात आले. महानगरपालिका क्षेत्रात मूलभूत सोयी सुविधांचा विकास या योजनेअंतर्गत 25 लाख रुपयांच्या खर्चातून प्रभाग क्रमांक 12 गफूर नगरात वडजाई रोड ते मोहीन भंगारवाला यांच्या घरापर्यंत झालेल्या कॉन्क्रिटीकरणाच्या रस्त्याचे सलीम शाह यांच्या हस्ते शनिवारी लोकार्पण करण्यात आले. यावेळी सलीम शाह यांच्यासोबत मुख्तार बिल्डर, छोटू हाजी, रईस शाह, निहाल हाजी, नईमभाई, रिजवानभाई, माजिद पापा यांच्यासह नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते. साहब, आप हर वक्त उनके प्रोग्राम के अंदर आते हैं कि कोई शहर के अंदर इतना काम आपको नजर नहीं आएगा, लेकिन धुलिया शहर के अंदर आप हर महल्ले के अंदर जाएंगे, वहाँ पर आपको रोड, गटर, लाइट का सारा काम नजर आते हुए दिखेगा. ये पहले धुलिया के अंदर ऐसे आमदार है जो हर वक्त को जब भी जाते हैं ये निधि लाते हैं और इंसानियत की बुनियाद के ऊपर हर फिरके के अंदर हर ईमान वाले और हमारे बिरादान वतन जिसका भी जो काम होता है उन लोगों को काम के लिए निधि तकसीम करते हैं. धुलिया के अंदर कोई ये नहीं बता सकता है कि फला जगह का काम नहीं हुआ, चाहे हमारे हिंदू भाई का महिला हो, मुस्लिम एरिया हो, हमारे और दूसरे लोगों के एरिए, हर एरिए के अंदर साहब ने काम को किया है. जहाँ पर रोड गटर का काम किया वहीं पे कब्रिस्तान मंदिरों का काम किया, जहाँ पे मदरसों का काम किया वहीं पे गिरजाघरों का काम किया. साहब एक ऐसे आमदार है जो सारे लोगों को लेकर चलते हैं, जो सारे लोगों के साथ में काम करते हैं. संतान भूमि का काम इन्होंने धुलिया के अंदर किया है और ये 80 फुट रोड का काम किया. इस तरीके से काम धुलिया के अंदर साहब कर रहे. हम सबसे
दोबारा मैं बताना चाहता हूँ कि गफूर नगर के अंदर जो आज ये जो जलसा लिया गया, यहाँ पे 80 लाख का काम आमदार फारूक शाह साहब की निधि से यहाँ पर मुकम्मल हुआ, जिसके ऊपर हम खड़े हैं। रोड और गटर के काम को इतना बस कहते हुए मैं अपनी बात को खत्म करता हूँ। पुन्हा एक नजर ठळक घडामोडींवर। केशव स्मृती आश्रम शाळेतील 35 विद्यार्थ्यांना दाखल करण्यात आले जिल्हा रुग्णालयात. 9 विद्यार्थ्यांची प्रकृती अस्वस्थ. सुरत बायपास रोडवर दुचाकी स्वारा चढवून लुटमार करणाऱ्या चौघांना धुळे शहर पोलिसांनी केले जेरबंद. जेल रोडवरील IMA हॉल येथे उत्तर महाराष्ट्र विभागीय कार्यशाळेचे आयोजन. भिल समाज विकास मंच महाराष्ट्र राज्याची सहविचार सभा संपन्न. आणि वडजाई रोड ते मोईन बंगारवाला यांच्या घरापर्यंत झालेल्या कॉन्क्रीट रस्त्याचे करण्यात आले लोकार्पण. याचबरोबर श्रीराम टाइम न्यूजच्या बातमीपत्र संपले. दिवसभरातील ताज्या घडामोडींसाठी पाहत राहा श्रीराम टाइम न्यूज. भेटूया पुढील प्रसारणात. तोपर्यंत नमस्कार.